नमस्कार, मी सिद्धार्थ भडकुंबे, जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 24 मधील अनुसूचित जाती प्रवर्गातून श्रीशैल महादेव रणखांबे यांनी निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे। प्रभागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध मूलभूत समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। प्रभागात रस्ते, पिण्याची पाण्याची टंचाई, गटारी व स्वच्छतेचे प्रश्न, स्ट्रीट लाईट्स, आरोग्य सुविधा तसेच गरजू घटकांसाठी शासकीय योजनांचा लाभ वेळेत मिळावा यासाठी प्रभावी पाठपुरावा करण्याचे आश्वासन ॲडव्होकेट रणखांबे यांनी दिले। युवकांना रोजगार व महिलांसाठी सशक्तीकरणाच्या योजना राबवण्यावरही त्यांनी भर दिला। यावेळी बोलताना ॲडव्होकेट रणखांबे म्हणाले, प्रभागातील प्रत्येक नागरिक हा माझ्या कुटुंबातील सदस्य आहे। विकास कामात पारदर्शकता ठेवून प्रलंबित प्रश्नांना प्राधान्य देणार आहे। नागरिकांनी आपल्या समस्या थेट मांडाव्यात आणि विकासासाठी एकत्र येऊन सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले। त्यांच्या या भूमिकेमुळे प्रभागातील नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद येत असून येत्या निवडणुकीत रणखांबे यांच्या प्रचाराला वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत। जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर। नमस्कार सोलापूरकर, मी श्रीशैल महादेव रणखांबे। माझं शिक्षण BA LLB। मी एका वकिली क्षेत्रामध्ये काम करत असताना आणि सामाजिक काम करत असताना अनेक प्रकारचा सुशिक्षित बेरोजगारांची समस्या, वृद्ध लोकांची समस्या आणि वाढती महागाई आणि त्याचबरोबर महानगरपालिकामध्ये विशिष्ट प्रकारच्या जी समस्या जाणवतात मानवी आरोग्यासाठी, या समस्या मला निरंतर जाणवल्यामुळे मी येत्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणामध्ये सध्या उभा आहे। तर ह्या ज्या काही समस्या निरसन करण्यासाठी उच्च शिक्षित व्यक्तिमत्व म्हणून आणि त्याचबरोबर नियोजनात्मक आणि प्रतिबंधात्मक उपचार करण्यासाठी मी निवडणुकीच्या रिंगणामध्ये माझं विजन घेऊन उभा आहे। मी श्रीशैल महादेव रणखांबे, प्रभाग क्रमांक 24 अनुसूचित जाती पुरुष या प्रभागातून मी उभारलेला आहे। तर मला सर्व सोलापूरकरांना आणि आमच्या प्रभागातील लोकांना विनंती करू इच्छितो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला भरघोस मताने मतदान करून निवडून द्यावी, ही नम्र विनंती।